जय हिंद मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाला नवीन शिक्षण मंत्र्यांसोबत या ठिकाणी जे आहे नवीन शिक्षण आयुक्त देखील लाभलेले आहेत। कोण आहेत नवीन शिक्षण आयुक्त, त्यांची कारकिर्दी नेमकी काय आहे, त्यांच्याकडून नेमक्या आपल्याला कोणत्या अपेक्षा आहेत, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। कारण महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीकरिता वाहून घेतलेलं हे महाराष्ट्रामधलं एकमेव यूट्यूब चॅनल आहे आणि त्यावरून केवळ आणि केवळ तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिली जाते आहे। त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये निश्चितपणाने फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का या ठिकाणी येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 2.0। या बॅच मध्ये तुम्हाला जे आहे डेली या ठिकाणी लाईव्ह लेक्चर्स प्रत्येक विषयाचे दिले जाणार आहेत। त्यातल्या त्यात रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये देखील सेम लेक्चर या ठिकाणी तुमच्याकरिता अवेलेबल असणार आहे। पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळतील। IBPS एक्सपर्ट फॅकल्टी या ठिकाणी अवेलेबल आहे। अनलिमिटेड व्ह्यूज आहेत। डाउट क्लिअरिंगचं जे काही सेशन असेल ते अवेलेबल असणार आहे। टेस्ट सिरीज देखील तुम्हाला यामध्ये दिली जाणार आहे आणि टिपिकल जो काही टेट परीक्षा IBPS च्या पॅटर्न प्रमाणे होणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण टीचिंग तुमच्याकरिता अवेलेबल असणार आहे। आपल्याला जर का यांच्या सानिध्यामध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर प्ले स्टोअरला जा आणि मास्टर टीचर हे जे ॲप आहे ते डाउनलोड करा। सध्याच्या घडीला क्रिसमस निमित्ताने या ठिकाणी 15% ऑफर देखील या बॅचेस वरती अवेलेबल आहे। त्याच्यामुळे वेळ वाया न घालवता या ठिकाणी लवकरात लवकर जे आहे यांच्या सानिध्यामध्ये स्टडी करायला सुरुवात करा। चला आपण येऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर। मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी आपल्याला जे आहे नवीन शिक्षण मंत्री लाभलेले आहेत आणि नवीन शिक्षण मंत्री आहेत दादाजी भुसे। आता आपल्याला या ठिकाणी जे आहे नवीन शिक्षण आयुक्त म्हणून राहुल रेखावार सर यांची नियुक्ती जी आहे करण्यात आलेली आहे। ही लेटेस्ट आत्ताच्या घडीची महत्त्वाची अशी न्यूज आहे। कारण आपल्या सर्वांना ऑलरेडी कल्पना दिल्याप्रमाणे जे मावळते जे काही शिक्षण आयुक्त होते ज्यांनी मागच्या 2 वर्षापासून बऱ्यापैकी काम केलेलं आहे ते माननीय सूरज मांढरे सर, त्यांची बदली तर ऑलरेडी झालेली आहे। त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता। आता त्यांच्या जागेवरती या ठिकाणी राहुल रेखावार सरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। परंतु एक गोष्ट या ठिकाणी अजून ही स्पष्ट करू इच्छितो की यांना परमनंटली या पदावरती कायम करण्यात आलेलं नाहीये, तर केवळ जे आहे एक आठवडा जे आहे यांना या पदाचा कार्यभार देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे या एका आठवड्यामध्ये त्यांनी नेमकं कोणकोणते प्रकारचे कामं केली जाऊ शकते त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहे त्याविषयी आपण माहिती या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया। बघा, राहुल रेखावार सरांची जर आपण कारकिर्दी जर बघितली आतापर्यंतची तर बऱ्याच जणांना त्यांचा परिचय ऑलरेडी आहे। जे शिक्षक भरतीचे उमेदवार आहेत त्याही लोकांना आणि जे ऑलरेडी शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत त्या दोन्ही प्रकारच्या लोकांना यांचा परिचय आपल्याला आल्याशिवाय राहिलेला नाहीये। आता जर आपण बघितलं की राहुल रेखावार सर हे 2011च्या बॅचचे जे आहे सनदी अधिकारी आहेत। IAS ऑफिसर 2011 ला झालेले आहे। त्यांनी याच्या पूर्वी कोल्हापूरचे कलेक्टर म्हणून म्हणा, हिंगोली, परभणी, धुळे आणि बीड या जिल्ह्यांमध्ये देखील काम केलेलं आहे। त्यांची कारकिर्दी जी आहे बऱ्यापैकी राहिलेली आहे। त्यांच्यासोबत बरेचसे वाद देखील या ठिकाणी जोडले गेलेले आहे, परंतु ते अतिशय आपल्या भूमिकेवर ठाम राहणारे व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या ठिकाणी परिचित आहे। त्यांच्या कॅबिनचा दरवाजा कधीही बंद नसतो, हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे। त्यांनी कायमस्वरूपी जे आहे आपला दरवाजा जो कॅबिनचा दरवाजा आहे तो बंद करणं या ठिकाणी बंद केलेला आहे, म्हणजे त्यांचा दरवाजा सर्वांसाठी उघडाच असतो। याच्या नंतर जर आपण बघितलं ते आता जे लेटेस्ट मध्ये ते ज्या पदावरती काम करत होते ते होते संचालक महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे MSCRT यांचे ते संचालक म्हणून मागच्या कित्येक वर्षापासून काम करत आहेत। आणि यांच्याकडे एक महत्त्वाची भूमिका आपल्यासाठी देण्यात आली होती, म्हणजे आपल्या शिक्षक भरतीशी निगडीत, आणि ती म्हणजे जे काही साधन व्यक्ती होतं, साधन व्यक्ती पदाचा जो काही अहवाल किंवा याच्या संदर्भामधली जे काही नियमावली वगैरे जी काही स्थापन करायची होती त्याची संपूर्णतः जबाबदारी
या ठिकाणी राहुल रेखावार सरांना देण्यात आली होती। त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना यांचा ऑलरेडी परिचय आहे। काही जण यांचं नाव विसरले असतील, परंतु हीच रियालिटी आहे। याच्यानंतर जे उमेदवार या ठिकाणी आताच्या घडीला शिक्षण सेवक म्हणून रुजू आहेत, त्याही उमेदवारांना यांचा परिचय चांगल्यापैकी आलेला आहे। कारण ज्यावेळेस दिवाळीची सुट्टी होती या ठिकाणी आणि पहिली सुट्टी अनुभव घेणार होते नवनियुक्त शिक्षण सेवक, त्यावेळेस इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता ऐन सुट्टीच्या कालावधीत। त्याच्यामुळे नवनियुक्त शिक्षकांना बऱ्यापैकी त्रास या ठिकाणी झाला होता आणि ते लावण्यामागे काम, ते जे प्रशिक्षण लावण्यामागचं जे काही योजना होती ती राहुल रेखावार सरांची होती। त्यावेळेस आपण बघितलं की सर्व माध्यमातून आपण जे आहे ती जी काही प्रक्रिया आहे, ते जे काही इंडक्शन प्रोग्राम आहे ते पोस्टपोन करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु अनफॉर्च्युनेटली यांचं व्यक्तिमत्व असं आहे की ते आपल्या भूमिकेवर ठाम असतात। त्यांना वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटनांनी देखील निवेदनं दिली, परंतु त्यांनी जी आहे आपली भूमिका बदलली नाही। त्याच्यामुळे त्यांचा एक त्या पद्धतीने परिचय आहे की ते आपल्या भूमिकेवरती या ठिकाणी ठाम राहतात। म्हणून आता येत्या काळामध्ये त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याचशा अपेक्षा देखील या ठिकाणी आहेतच आहे। आता दुसरी महत्त्वाची एक गोष्ट या ठिकाणी जर सांगायची झाली तर त्यांच्याकडे 1 आठवडाच या ठिकाणी कार्यभार आहे आणि 1 आठवडाच कार्यभार असल्या कारणाने मग ते शिक्षक भरतीचा फेज 2 असेल, एडिटचा टॅब असेल किंवा जो 10% जागांचं प्रकरण असेल, रिक्त अपात्र गैरहजरचं प्रकरण असेल, रयत शिक्षण संस्थेमधल्या उमेदवारांना समायोजनाचा प्रश्न असेल, वयाच्या संदर्भामधला प्रश्न असेल, हे सगळे जे प्रश्न आहेत ते निकाली लावू शकतील का? याचं उत्तर कदाचित नकारार्थीच येणार आहे। कारण एका आठवड्यामध्ये जे आहे, मला नाही वाटत की कितीही मोठा अधिकारी असेल तर तो एवढे मोठमोठाले निर्णय घेऊ शकतो आणि अशा वेळेस की ज्यावेळेस त्यांच्याकडे अतिरिक्तचाच कारभार या ठिकाणी देण्यात आलेला आहे। जर त्यांच्याकडे पूर्ण वेळ हे पद देण्यात आलं तर निश्चितपणाने त्यांच्याकडून आपल्याला जास्तीच्या अपेक्षा राहतील, परंतु सध्या तरी फार जास्त आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षा असतील असं म्हटलं तर ते थोडंसं चुकीचं ठरू शकतं। त्यामुळे सध्याच्या घडीला एक गोष्ट आहे, आपल्याला कोणतीही या ठिकाणी मागणी करायची असेल तर राहुल रेखावार सर यांच्याकडेच आपल्याला मागणी या ठिकाणी करावी लागेल। कारण सध्याच्या घडीला आपले नवनियुक्त जे शिक्षण आयुक्त आहेत ते राहुल रेखावार सरच आहेत आणि त्याच्यासोबतच आपल्याला मिळालेले आहेत नवीन मंत्रिमंडळ। नवीन मंत्रिमंडळामध्ये आपल्याला मिळालेले आहेत नवीन शिक्षण मंत्री दादाजी भुसे। दोन्ही व्यक्तिमत्व आपल्यासाठी चांगले आहे। आता नव्या दमाने आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या व्यवस्थितपणाने आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करावा लागणार आहे आणि लवकरात लवकर जे आहे आपल्या सर्वांना माहिती आहे फेज 2 झाला की लगेच जे आहे टेटची परीक्षा देखील होणार आहे। त्याच्यामुळे आपण जर का या टेटच्या परीक्षेची तयारी या ठिकाणी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 2.0। या बॅच मध्ये मागच्या वेळेस जे आहे 2022च्या परीक्षेमध्ये 1000 पेक्षा उमेदवारांचं सिलेक्शन देखील झालेलं आहे। हे तुमच्यासाठी ॲज अ प्रूफ म्हणून आपण या ठिकाणी देतो आहे आणि सध्याच्या घडीला 15% या ठिकाणी ऑफ देखील आहे। या ऑफरचा फायदा आपण घेऊ शकता। त्याकरिता जे आहे मास्टर टीचर हे जे ॲप आहे प्ले स्टोअरला ते डाउनलोड करा आणि आजच यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे आहे अभ्यासाला सुरुवात करा।